नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आमदार यशवंत माने हे महायुतीतून उमेदवार आहेत, तर महाआघाडीकडून राजू खरे या दोघांमध्येच टक्कर होत असल्याचं पाहायला मिळतं। आज आपण आलेलो आहोत कुरुल या ठिकाणी, तर जाणून घेऊया लोकांच्या काही प्रतिक्रिया। दादा, गाव कोणतं? सोमाने अंकुश बुवा जगताप। बरं, काय आता सध्या वातावरण तुमच्या गावामध्ये असेल किंवा आजूबाजूला काय? आमच्या कुरुल गटामध्ये आपलं यशवंत ते माने यांना चांगल्या प्रतिसाद चांगल्या पद्धतीचा आहे। त्याचबरोबर त्यांनी भरपूर म्हणजे आपली कामं किंवा सगळे काय जे करायचं ते केलं आहे। अजून दुसरी गोष्ट म्हणजे राजेन मालक यांची जी दुसरी पिढी चालू आहे, अजिंक्य राणा बाळराज पाटील, ही सुद्धा म्हणजे काय तर लोक जे अफवा उठवत असतात त्याला ही जरा रागीट आहे की काय, त्यांनी एवढं संयम नेतृत्व या बारीने एवढं या आताच्या या बघितलं मी 15 दिवसाच्या या घडामोडीत कुठल्याही सभेत कुठलाही विरोधक काय जरी त्यांच्यावर खाल्ल्या पातळीवर गेला तर यांनी शब्दसुद्धा अजून उघडलेला नाही। म्हणजे संयम यांच्याकडे जे असतो ती विरोधकाकडे सध्या राहिलेला नाही। किती गावात तुमचं मतदान किती? आमच्या गावात 2800 मतदान आहे। राजू खरे यांना किती पडेल आणि यशवंत यांना? आत्तापर्यंत आमची परंपरा 40 वर्षाची। राजेन मालकानं जी सांगितलेल्या पद्धतीनं 60%च्या आसपास मतदान आमचं आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षात सुद्धा 60%ला काही कमी नाही। उलटं भीमा परिवारातली काय सदस्य असतील, काय माजी सरपंच असतील, ही सगळी आपल्या मालकाच्या नेतृत्वाखाली किंवा तात्याच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करते ते असं दिसल्यानंतर आज त्यांनी 10 वाजता आपल्या मारुती मंदिरात राजेन मालकांनी तात्यांची सभा होती, त्या सभेत म्हणजे चांगलं काम करणाऱ्याच्या मागं जावं म्हणून यांनी प्रवेश केला आणि अधिक त्यांच्या म्हणजे त्यांनी सुद्धा बाबा चांगल्याच्या मागं एक जावं म्हणून त्यांनी प्रवेश करून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे। इथून पुढं सुद्धा ती तुमचं म्हणजे काम करू असं त्यांनी मालकाला शब्द दिला। तुमच्या गावातले सतीश अण्णा जगताप असतील, भीमाचे व्हाईस चेअरमन आहे, त्यांनी परवाच राजू खरे यांना पाठिंबा दिला, काय फरक पडेल? जे सतीश अण्णा हा थोडा तेवढा पुरता माणूस, मर्यादितला माणूस आहे। गावात त्याच्या आत्तापर्यंत मागचा इतिहास बघा, गावात ती 40%च्या पुढे आत्तापर्यंत गेलेला नाही। एक ती कसं वरच्या लेवलला तुम्ही अण्णा ही म्हणताय, त्या गावात काय तर राहिलेलं नाही ना त्याचं। गावात जर असेल तर बाहेर, गावातच नाही तर तुम्ही बाहेरचं काय किंवा मलिद्यासाठी कोण कालच्या ह्याला कुठे होता आज कुठं आहे सगळ्या लोकांनी बघितलं आहे, म्हणून त्याच्यातले फुटून लोक आज म्हणजे त्यांच्याकडली फुटून लोक सध्या मालकाचं नेतृत्व चांगलं मान्य केलं आहे आणि त्यांच्या मागं जायचं म्हणून ठरवलं। सकाळी 10 वाजताचा कार्यक्रम केला गेला, मग ते आपण अजितदादाच्या सभेला 16ला कार्यक्रम करून अजितदादाच्या सभेला गेली सगळे। किती लीड तात्यांना किती लीड मिळेल तुमच्या गावात? आमच्यातनं आम्ही 70% लीड देऊ, तात्याला 70%, 100% पैकी 70% लीड तात्याला मिळून देऊ। अजूनही काही लोक आपल्याकडं आहेत। दादा, आपलं नाव आणि गाव सांगा। मी मोहन तात्या वनमाने गोटेवाडी। बरं, काय तुमच्या गावातली परिस्थिती एकंदरीत राजू खरेंचं वातावरण कसं आहे किंवा यशवंत माने यांचं वातावरण? आमच्या गावामध्ये संपूर्ण यशवंत त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र येऊन यशवंत त्याला विकासासाठी आम्ही मतदान करायचं सगळ्या गावाने ठरवलेलं, त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही 60% मतदान करू आणि बाळराजे पाटील असतील, अजिंक्यराणा जे काय आम्ही सांगेल ते आमची रस्त्याची ही कामं लगेच करते, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गावांनी एकत्र येऊन आम्ही ठरवलं यशवंत त्याला जास्त लीड द्यायची। विरोधकाकडून सातत्यानं चर्चा होते की यशवंत तात्यांनी जो 27,03,000 कोटीचा निधी आणला तो केवळ कागदावरच आहे, तो प्रत्यक्षात नाही। तर तुमच्या गोटेवाडी गावामध्ये किती निधी आला आणि किती काम केलं? आमच्या गावामध्ये सर्वसाधारण सैदरोडे ते गोटेवाडी सैदरोडे सौंदर्य असं 10 कोटीचा निधी दिलेला। त्यानंतर मराठी शाळा असतील किंवा शिवरस्ते असतील यासाठी त्यांनी निधी दिलेला आहे, अजून बी देतात आणि जी ह्यांची कामं जी चालू आहे ही चालू आहे ती कामं, त्यामुळे ही विरोधक काही जरी बोलतात की सगळे निधी दिलेला आहे, सगळी कामं चालू आहे। काय सध्या आता वातावरण सध्या भोर तालुक्यात यशवंत तात्याचं आहे आणि गोटेवाडीत बी यशवंत तात्याचं हवा आहे आणि तात्याने 5 वर्षामध्ये प्रत्येक गावाला चांगले संबंध जुळले आणि बोलणं झालं। तात्याने भरपूर प्रमाणात निधी प्रत्येक गावात दिला, मोहोळ तालुक्यातल्या असेल, पंढरपूर तालुक्यातला असेल आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या असेल, ह्या गावांनी भरपूर प्रमाणात निधी दिलेला आहे। तात्यांची कामं बी चांगल्या प्रकारे आहेत, त्यांचं चालणं बोलणं भेटणं ही प्रत्येक गावातल्या त्यांच्या नेत्याशी किंवा गावातल्या लोकांशी
भेटणं आहे. त्यामुळं तात्यांचं मतदान ट्रॅक बी वाढेल. म्हणजे तात्या जवळजवळ निवडून तर येतीलच, पण 70% मोहोळ तालुक्यातलं मतदान तात्याला पडेल असं माझा अंदाज आहे. जे अप्पर तहसील कार्यालय अनगर येथे झालं त्याचं काही रिझल्ट होईल का? नाही, त्याचा रिझल्ट आहे एवढा काय भासणार नाही, कारण ते त्यांनी केलं आहे त्या मोहोळ तालुका आहेच नाही तर त्यांना बाबा तिथं जाऊन असं काय बाबा हे करावं असं काय नाही, रजिस्टर करावं की त्यांना काय मोहोळ तालुक्याला बी करता येतं. तसं काय बाबा अनगरला जावं असं काय नाही, कोणाला कुठं करू वाटतं तिथं करू शकते, तसं काय बाबा हे नाही. त्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट कुठल्याच भागात पडणार नाही. दादा काय नाव आपलं? परमेश्वर हनुमंत कोडक. बरं, काय वातावरण गावात काय सध्या? वातावरण सध्या आहे यशवंत तात्या मान्याचं वातावरण सध्या चांगलं आहे. आम्ही कंटाळून गेलो, कुणाला? तात्याला? नाही विरोध पार्टीत ही करून मालकाला विरोध करून ही, पण मालक कायमच कधीच पडले नाही ते आम्ही जन्मल्यापासून. त्यामुळं यशवंत तात्याचा विजय हा निश्चित ठरलेला आहे. कमीत कमी 30,000 होईना ती निवडून येणार. आणि गावाचा विकास बी केला आहे. ग्रामपंचायतला 25 लाख मंजूर केल्याचं, पुन्हा हरिजन ह्या आमच्या मातंग समाजात 10,000 मंजूर केल्याचं मर्यादा देवळाला. पुन्हा दलितमध्ये काय अंडर गटार ही काय असं, पुन्हा गैबीसाहेबापाशी समोर ती सभा मंडप दिलंय. तात्यानं भरपूर कामं केलेली आणि मालक वर असल्यामुळं काही नाही अडचण असं आहे ना. संघर्ष समिती आणि आता राजू खरेंच्या स्टेजवरती अनेक दिग्गज नेते जातात, तर त्याचा काय इफेक्ट होईल का? ती संघर्ष समिती ही संघर्ष नुसती नावाला जाते. त्या संघर्ष समितीतला एकही माणूस तिथं टिकलेला नाही. आज मिथिला जर उमेश पाटील जर ही मलिदा गँग सुटली, एकटाच आहे संघर्ष समितीत, दुसरा कोणी राहिलेला नाही. संघर्ष समितीतली एक भाषणाला सुद्धा तुम्ही बघा त्यांच्या रोजच्या विरोधकातल्या, त्याच्याशिवाय भाषण नाही. आणि त्यांच्यातच खळवंडी लागली द्या की तू भाषण करतो, तूच बोलतो. ही म्हणजे त्यांची टिकाऊ संघर्ष समिती नाही, ही फक्त मलिदा संघर्ष समिती. त्यामुळे ती टिकाऊ संघर्ष समिती नव्हती. एकंदरीतच यशवंत तात्या माने यांना मताधिक्य जास्त होईल असं देखील या लोकांमधून बोललं जाते. आणि सध्या तरी यशवंत माने यांचं पारडं जड असल्याचं या भागामधून पाहायला मिळतं. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.